गाइज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। तर भाई आपण चाललो होतो आज गाडी खाली करायला, निघलो होतो घरून आणि आलो हिंगण्याला। म्हटलं आता वाडीला पहिले जाऊ आणि मग नागपूरला जाऊ, कारण आपल्या होता 2 डिलिव्हऱ्या। काल खाली नाही खाली केली होती, काल होता रविवार। तर चला भेटूया पुढे। तर आपण पोहोचलो भाई आता मायजनवाडी, आणि आपल्याला यायचं होतं झोन चौकावर जाऊ म्हटलं, कोणी आहे की नाही तर आपलं एक ट्रान्सपोर्टवाले। तर चला झोन चौकात जाऊ आणि थांबू झोन चौकावर थोडं, आणि मग तर भाई पोहोचलो ना झोन चौकावर। गाडी वगैरे लावली, मग फोन वगैरे लावला आपले ऋतिक भाऊ, निलेश भाऊ। हे तर फोनच नाही उचलत होते, मग करण भाऊला लावला। करण भाऊ म्हणे मी बाहेर आहो, म्हणे बाहेर चाललो म्हणे। म्हणलं चौकात तर कोणीच नाही, ऋतिक भाऊ गेले होते आपले VRC मधून गाडी भरायसाठी। तर चला म्हटलं आता कोणी नाही, आता आपण निघाव। तर भाई पोहोचलो ना वाडीला। महाराजा ट्रान्सपोर्टवर जायचं होतं आपल्याला खाली करायला, तर चला भेटू आपण ट्रान्सपोर्टवर। तर भाई पोहोचलो, गाडी वगैरे लावली होती अनलोडिंग करायसाठी, लेबर वगैरे आणले होते बोलवून। फायनली आपल्याला 25 कट्टे उतरवायचे होते तर ऑफिसला, बाकी सिटीत खाली करायचे होते। तर चला ठीक आहे, इथलं खाली वगैरे करू आणि निघू। तर भाई आपली गाडी वगैरे झाली होती खाली, आपल्याला आता रिसिविंग वगैरे घ्यायची होती। रिसिविंग वगैरे घेऊ म्हटलं आणि मग आपण निघू नागपूर। तर मग आपल्याला रिसिविंग वगैरे भेटली, मग पार्टीवाल्याला कुठे व्हॉट्सअप वगैरे केली। तर चला निघूया मग आपण। निघलो भाई आपण लखडगंजला जायसाठी। तर चला ठीक आहे, भेटू अनलोडिंग पॉईंटला गेल्यावर। तर भाई नागपूरला जायसाठी निघलो होतो, थोडा जवळ आलो तर बघितलं गाडी आवाज काऊन करत आहे। तर भाई हा गोटा फसला होता ना टायरामध्ये, चला गोटा वगैरे काढू मग निघू। तर भाई पोचलो नागपुरात। आता पोचायचं आपल्याला रविनगर, मग बर्डी, गांधीबागवरून जाऊ टेलिफोन एक्सचेंजकडे, तिकडून जाऊन मग लखडगंज पोलीस स्टेशन। भाई नागपूर। तर भाई पोचलो होतो बर्डीला, आणि आपल्याला ब्रिज खालून घ्यायचा होता लेफ्ट, आपल्याला पकडायचा होता संविधान चौकवाला रोड। मग आलो भाई रामझुल्यावर वगैरे, मग म्हटलं हा आपला रामझुला नागपूरचा रेल्वे स्टेशनवरचा। तर चला ठीक आहे म्हणलं, भेटू पुढे। तर भाई आपण पोहोचलो होतो आता मोमीनपुऱ्याजवळ। चला म्हटलं आता आपण निघूया पटापट। आपल्याला टेलिफोन एक्सचेंज चौक जायचं होतं, तिथनं मारायचं होता लेफ्ट। तर भाई पार्टीवाल्याची लोकेशन दाखवत होती 1 किलोमीटर, आपल्याला जायचं होतं लखडगंज पोलीस स्टेशन जवळ। तर पोचलो ना भाई पार्टीवाल्याजवळ। पार्टीवाला म्हणे रुक जाओ बोले, एक गाड़ी खाली हो रही बोले, 1-1.5 घंटे के बाद में लगाएंगे बोले पार्टी वाला गाड़ी। तर मग म्हटलं ठीक है, जब आपली गाड़ी लावली ना त्यानं, लगाओ बोले इधर रिवर्स में। म्हटलं ठीक आहे लगा देता हूँ। गाडी वगैरे लावली, रस्ता वगैरे खोल खाल करून दिला होता आपणनी। मग झाली ना आपली गाडी अनलोडिंग होणं चालू। म्हणलं भैया पटापट कर दो, मेरे को जाना है। ठीक आहे बोले, करते ते बोले पटापट। मग गाडीत वगैरे येऊन बसलो, पाणी वगैरे प्याव म्हटलं आपण, आणि मग जाऊ म्हटलं अर्ध्या पाऊण तासाने मागे गाडीकडे पाहायला किती खाली झाली बा म्हणून। तर मग गेलो गाडी वगैरेकडे खालीवाला, तर आपली लवकरच गाडी खाली झाली होती। तर भाई आपली गाडी वगैरे खाली झाली, रिसिव्ह वगैरे घेतली आपण ना, आणि निघलो। मग आता पार्टीकडून जाऊ म्हटलं इकडूनच ऑटोमॅटिक चौकाकडून। पोचलो ना भाई ऑटोमॅटिक चौकात सिग्नलवर। आता तेवढं ट्रॉफिक वगैरे नाही आहे इथं, बघू शकता तुम्ही। पटापट आपण आता निघू आता। चला ठीक आहे, भेटू मग पुढे। तर भाई आपण पोचलो होतो ना वाडीच्या टोलवर, तर आपण भेटू आता डायरेक्ट झोन चौकात। चला ठीक आहे। तर भाई आपण पोचलो तो झोन चौकात जवळ, आणि भाई संध्याकाळच्या वेळेस तर बहुत ट्रॉफिक लागते बहुत। मग आपण पटापट पोहोचू म्हटलं, ट्रॉफिक वगैरे फुललं आणि लावली आपली गाडी पार्किंगला चौकात। वगैरे लावली टाकाची वगैरे, तर पोहोचलो भाई ऑफिसला। मला तर काही होते ऑफिसवर, शुभम भाऊ होते ऑफिसवर, आणि मग रिसिविंग वगैरे दिली त्यांना। सांगितलं मुंबईची वगैरे आहे आणि मेडिसिनची वगैरे रिसिविंग आहे म्हटलं, आणि अमरावतीची पण आहे। तर आपल्याला निघायचं होतं आता घराकडं। तर चला आपण घराकडे वगैरे निघू।